ज्या काही बातम्या येत आहेत किंवा माध्यमामध्ये जे दाखवलं येतं जाते ते निखालस खोटं, चुकीचं, दिशाभूल करणारं आणि माझी बदनामी करणारं हेतुपुरस्कर अशा त्या सगळ्या बातम्या आहेत. त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. त्या बिनबुडाच्या बातम्या आहेत. खरं तर प्रेसनी त्याला विचारलं पाहिजे तुमच्याकडे पुरावे काय ते द्या आधी आणि मग बातम्या दाखवल्या पाहिजेत. पण एक कुठल्याही गोष्टीचा पुरावा नसताना देखील फक्त बातम्या दाखवायच्या आणि एखाद्या नेत्याची बदनामी करायची. मी उभ्या आयुष्यामध्ये स्वतःला कुठेही डाग लावून घेतला नाही. 32 वर्ष आमदार आहे होतो, 15-20 वर्ष मंत्री होतो, महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आहे. मी स्वतःला कुठेही डाग लावून घेतला नाही. त्यामुळे अशा बदल्यामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विचार पण केला नाही. हा जो कोण दिलीप केळकर होता तो प्रदूषण नियंत्रण महामंडळामध्ये अधिकारी होता. मंत्र्यांचा आणि या बदल्यांचा काडीचाही संबंध येत नाही. प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे सदस्य सचिव आणि चेअरमन चालवतात आणि मंत्री इतका खाली जाऊन कधी बघित नाही किंवा मंत्र्याच्या माझ्या हाताळीत हे महामंडळ नव्हतं. तर बदल्यांचा प्रश्न उद्भवत नाही, काही संबंध येत नाही. पण असं असताना बदल्यामध्ये पैसे खाल्ले म्हणून एखाद्या माजी मंत्र्याला बदनाम करते, शिवसेनेच्या नेत्याला बदनाम करायचं, आमच्या केसरकरांना बदनाम करायचं. 150 कोटीचा घोटाळा केसरकरांनी केला. फक्त हे कपोलकल्पित कुठलाही पुरावा न देता बिनबुडाच्या बातम्या अशा द्यायच्या आणि फक्त संशयाचं वातावरण निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये केलं जाते. मी त्याचा तीव्र धिक्कार करतोय, याचा निषेध करतोय. आणि मी गंभीरे आणि या संजय कदम या दोघांना मी आजच नोटीस पाठवतोय वकिलाकडून. 8 दिवसामध्ये जाहीर माफी मागा, अन्यथा मानहानीच्या दाव्याला तयार राहा तुम्ही कोर्टामध्ये. दोघांच्या वती गंभीरे आणि या संजय कदम या दोघांच्या विरोधामध्ये मी न्यायालयात जातोय जर का त्यांनी माफी जाहीर मागितली नाही. कुठलाही पुरावा नसताना, काही हातात नसताना बिनबुडाप्रमाणे बेछूट आरोप करणं हे संजय कदमचं कामच आहे. याच्या आधी 2 वेळा मी हायकोर्टामध्ये त्याच्या विरोधामध्ये केसेस दाखल केलेत, गुन्हे दाखल केलेत. 2 गुन्हे चालू आहेत त्याचे आता मानहानीचे त्याच्यावरती आणि हा 3रा होईल. आता त्याला निवडणूक लढवायची आहे आणि म्हणून रामदास कदमला फक्त बदनाम करण्याचं हे कटकाव्यवस्थान आहे. एखाद्या पत्रकाराने विचारलं पाहिजे, जेव्हा रामदास कदमसाठी हा खेडेकर काम करत होता असं म्हणतोस तर एखादा पुरावा होता दे. कोणते क्वेश्चन त्याला विचारलं पाहिजे जाऊन ना. फक्त तो जो बोलतोय ते सगळं दाखवायचं आणि त्यातून मग संजय कदमला प्रसिद्धी मिळते महाराष्ट्रामध्ये. कारण रामदास कदम होते आरोप केले की प्रसिद्धी मिळते आणि राजकीय फळ बाजून निघते त्याची. कारण उद्याच्या माझ्या मुलाच्या विरोधात उमेदवार म्हणून तो घालाय उभा निवडणुकीला. म्हणून आम्हाला फक्त बदनाम कसं करायचं हे कटकावस्थान सातत्यानं संजय कदमकडनं होतोय. त्याला चोख उत्तर मी कायद्याद्वारे न्यायालयाच्या माध्यमातून निश्चितपणे देईन. आणि हा जो पण गंभीर यांनी पण आरोप केलेला आहे बिनबुडाचा आरोप, त्याला देखील मी कोर्टामध्ये खेचणार. हे आरोप जे होतात ते ठाकरे